नमस्कार. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी ही आपल्याला पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जे 16 ठिकाणी विधान परिषदेसाठी जी निवडणूक जाहीर केलेली आहे त्यामध्ये आपल्या भागातील औरंगाबाद, जालना ह्या निवडणुकीसाठी जी घोषणा केलेली आहे त्यामध्ये औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026 ही जाहीर केलेली आहे आणि या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर हे राहणार आहेत. तर यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जालना हे राहणार आहेत. माननीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकीचा कार्यक्रम अशा प्रकारे आहे. निवडणुकीची ज्या नोटिफिकेशन प्रसिद्ध करायचं आहे तो दिनांक आहे 25 मे 2026 सोमवार. त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे 25 मे 2026 ते 1 जून 2026. त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 2 जून 2026. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक आहे 4 जून 2026. मतदानाचा दिनांक आहे 18 जून 2026. मतदानाची वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. मतमोजणीची दिनांक आहे 22 जून 2026 सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पार पाडेपर्यंत आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आहे दिनांक 25 जून 2026. म्हणजे हा साधारणतः 25 मे 26 ते 25 जून 26 असा हा 1 महिन्याचा कालावधी आहे. यामध्ये जे मतदार राहणार आहे त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सभापती, त्याच्यानंतर नगर परिषदेचे सदस्य, कंटोन्मेंट बोर्ड संभाजीनगर येथील टॉप मेंबर, नगरपंचायतीचे सदस्य, त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील ह्याच महानगरपालिका, त्याच्यानंतर नगर परिषद, नगरपंचायतचे सदस्य राहणार आहेत. यामध्ये जालना जिल्हा परिषदेची अद्याप निवडणूक झालेली नाही, त्याच्यामुळे जालन्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य राहणार नाही. मात्र एकूण मतदाराच्या अगेन्स्ट 75% जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आहेत, त्यामुळं ही निवडणूक लागलेली आहे. याच्यानंतर मतदान केंद्राचा जो विषय आहे, मागच्या वेळी जी निवडणूक झाली होती 2019 मध्ये, त्यामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये हे मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले होते. त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा त्याचा प्रस्ताव माननीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल आणि त्यांच्या मान्यतेनंतर मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आवश्यक ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल 1961 मधील फॉर्म 2E. त्यानंतर याच्यासाठी डिपॉझिट राहणार आहे 10,000 रुपये आणि जर उमेदवार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर त्याच्यासाठी 5,000 आहे. त्यासाठी त्यांना त्या संबंधित जातीचा असल्याबद्दलचा पुरावा दाखल करावा लागणार आहे. यामध्ये जे प्रस्तावक आहेत त्यामध्ये 10 लागणार आहेत. त्यासोबत याच्यामध्ये उमेदवाराचं शपथपत्र परिशिष्ट 5A मध्ये लागणार आहे. त्याचबरोबर फॉर्म 26 मधील प्रतिज्ञापत्र लागणार आहे. त्यासोबत संबंधित जो उमेदवार आहे तो महाराष्ट्र विधानसभेमधील मतदारसंघातील कुठला ते मतदार असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे आणि त्याच्यासोबत राजकीय पक्षाबाबतचं जे आपण AB फॉर्म म्हणतो तर याच्यासाठी AA आणि BB फॉर्म परिशिष्ट 5F आणि 5G मध्ये लागणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी संभाजीनगर हे निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर हे राहणार आहे. ह्या सर्वसाधारणपणे आयोगाने ज्या प्रोग्राम जाहीर केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आहे आणि ज्या दिवशी प्रोग्राम लागलेला आहे 18 मेला त्या दिवशीपासूनच संपूर्ण भागामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे. मतदान आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्यामध्ये जर रितसर प्रक्रिया पाडून नॉमिनेटेड मतदारांची जर सदस्याची जर नेमणूक केली झाली असेल आणि तिची नावं संबंधित महानगरपालिका किंवा संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयाकडे आले तर त्यांना देतात.
सध्या टेंटेटिव्ह जर बघितला आपण म्हणजे अजून याद्या संबंधिताकडनं आलेल्या नाही, पण आपण जे मतदानाची आपल्या निवडणूक झालेल्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुसार आणि याच्यामध्ये आपल्याकडं बघितलं तर महानगरपालिका संभाजीनगरमध्ये 115 सदस्य आहेत, जिल्हा परिषदमध्ये 63 आहेत, पंचायत समितीचे 9 सभापती याचे सदस्य असू शकतात म्हणजे मतदार आहेत. त्यांच्या नगर परिषदेमध्ये आपल्या जे टोटल आहेत त्याचे 150 सदस्य आहेत आणि छावणी मत आहेत स्वीकृत सदस्य आहेत. नगरपंचायतीमध्ये 35 आहेत आणि एकूण असे 372 आहेत. जालन्यामध्ये महानगरपालिकेचे 65 आहेत, नगर परिषदेचे 69, नगरपंचायतीचे 83 असे 217 आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नाही. असं एकूण आज सध्या तरी ढोबळमानाने 589 आहेत. परंतु याच्या रितसर याद्या संबंधित अधिकाऱ्याकडनं आमच्याकडे आल्यानंतर आपण ते प्रसिद्ध करू आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर फायनल यादी प्रसिद्ध करू. जर त्यांनी आम्हाला निवडून आले तर आमच्याकडे जर यादी आली तर करू शकतात. नसेल तर नाही होणार. नाही, कारण की आम्हाला आपल्याला आज उद्या प्रसिद्ध करायची. याच्यामध्ये सरांनी सांगितलं यादी आज उद्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. येणार ते आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, मनपाचे आयुक्त आहेत, हे यादी देणार. जिल्हाधिकारी सगळ्यांकडून एकत्र घेऊन प्रसिद्ध करणार. 7 दिवसात आक्षेप येणार आणि ते आक्षेप 3 दिवसात डिसाईड करायचे आणि मतदार यादी हे नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपूर्वी फायनल करायची आहे. तोपर्यंत आता आम्ही एका शब्दात सांगितलं की त्यांच्याकडून जे यादी येईल ती आम्ही प्रयत्न करणार दिलेल्या मुदतीत. छाननीला आमच्या माहितीनुसार अजून यादी आली नाही, पण आमच्या माहितीनुसार एक आहे नॉमिनेटेड, बाकी इलेक्शन झालेलं नाही. हा ते अजून ते आपण ते यादी आल्यानंतर आपण फायनल आकडे करणार. तर तुर्तास आपल्याला फक्त जे आपण जे निर्वाचित म्हणजे निवडून दिलेले सदस्य आहेत त्याचे मी आकडे सांगितले तुम्हाला. आता आज उद्यामध्ये त्यांच्याकडनं आम्ही याद्या मागितलेल्या आहेत संबंधिताकडनं, ते आल्यानंतर मग फायनल आकडे. नाही, आता हे निवडणूक लागल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं यादी मागितलेली आहे. आता तसं जर या रितसरेच्या प्रमाणे जर गेलं तर दर 3 महिन्याला त्यांनी यादी देणं अपेक्षित आहे रुटीन मध्ये, पण तसं ते इलेक्शन त्याच्यामुळे नाही. पण आता इलेक्शन पण नव्हते त्याच्यामुळे आता फ्रेश याद्या देतील. कालावधी सरांनी सांगितलं ना तुम्हाला की नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यापूर्वी आम्हाला अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे. त्याच्या 3 दिवस आधीमध्ये आक्षेप डिसाईड करायचे, त्याच्या 7 दिवस आधीमध्ये यादी प्रसिद्ध झाली पाहिजे. थोडक्यात येत्या 2 दिवसामध्ये यादी प्रसिद्ध होईल. जसं रुटीन मध्ये सगळ्या आपले जनरल इलेक्शन असतात ना त्या पद्धतीचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे हे सगळ्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्यासाठी सगळ्या सूचना लागू आहेत. पूर्ण हा याच्यानंतर पुढचा एक विषय राहून गेला की मतदान जे आहे तर मशीनवर नव्हता बॅलेट पेपरवर होणार आणि प्रिफरेन्शियल वोटिंग नाही होणार. त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. त्याच्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. हा, प्रिफरेन्शियल वोटिंग.